महाराष्ट्रात कधी हिरवा पाऊस पडलाय तर कधी पिवळा पाऊस झालाय, पण सध्या चर्चा आहे ती काळ्या पावसाची. प्रदूषण वाढलं की पाऊसही रंग बदलतो असं अनेक वेळा दिसून आलंय. दिल्ली असो वा मुंबई, जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांमध्ये भारतातील अनेक शहरांचा समावेश केला जातो. त्यामुळे प्रदूषण हे आपल्या प्रत्येकासाठी धोकादायक गोष्ट ठरते. या प्रदूषणाच्या धोक्यानंतर आता आणखीन एक संकट भारतावर येऊ शकतं अशी चर्चा आहे. ते संकट म्हणजे काळा पाऊस. काळा पाऊस म्हणजे काय? तर इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये 8 मार्च रोजी रविवारी सकाळच्या वेळी काळे ढग हे अनेक नागरिकांना दिसून आले. त्यानंतर याच ढगांमधून पाऊस पडू लागला आणि या काळ्या ढगांमधून तेलकट जाड थर असलेले पावसाचे थेंब आकाशातून जमिनीवर कोसळले आणि त्याच पावसाची चर्चा काळा पाऊस किंवा ब्लॅक रेन अशी जगभरात केली जाऊ लागली. हा काळा पाऊस पडल्याने अनेकांना शंका देखील आली. गाड्यांवर, कपड्यांवर, त्वचेवर काळा जाड थर जमा झाल्याचं देखील समोर आलं. त्यामुळे अनेक जण घाबरले सुद्धा आणि जगभरात या काळ्या पावसाची चर्चा जोरदार सुरू आहे. तर हा काळा पाऊस पडला त्याच्या आदल्या रात्री इस्रायलने इराणमधील 4 तेल साठ्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर या तेलांच्या साठ्यांमध्ये मोठा स्फोट होऊन काळ्या धुरांचे लोट आकाशाकडे पसरले आणि त्याच काळ्या धुरातून विषारी रासायनिक द्रव्य हवेत पसरले. त्यात हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडचा समावेश होता. हे घटक मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात. हे घटक तेहरान आणि अल्बोर्स प्रांताच्या हवेत पसरल्याने त्याचवेळी आकाशात पावसाचे ढग सुद्धा आलेले होते आणि ढगांमध्ये हे विषारी द्रव्य मिसळले. हेच काळ्या धुराचे लोट आणि ढग यांचं मिश्रण झाल्याने काळा पाऊस पडला आणि तेलकट जाड थर असलेले काळे थेंब हे तेहरानमध्ये कोसळलेले पाहायला मिळाले. त्यामुळे प्रदूषित असलेल्या काळ्या पावसाची जगभरात अधिक चर्चा झाली. काळ्या पावसाचा धोका काय? तर आता या काळ्या पावसाने इराणसह जगाची चिंता वाढवलेली आहे. कारण इराणमध्ये पडलेल्या काळ्या पावसाचा परिणाम यापुढेही पाहायला मिळू शकतो असंच बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने धोक्याचा इशारा देखील दिला आहे. काळा पाऊस व विषारी रासायनिक द्रव्य तेहरानवर पडल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा इशारा WHO ने आधीच दिलेला आहे. इराणने नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. या पावसाने श्वसनाचे विकार होऊ शकतात असं म्हणत WHO ने इराणने जारी केलेली मार्गदर्शक जी सूचना आहे त्यालाही पाठिंबा दर्शवलाय. हवेत हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन कंपाऊंड मिसळलेले आहेत. लोकांना श्वास घेताना त्रास त्यामुळे होऊ शकतो. धुराच्या संपर्कात आल्याने डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ होणे तसेच त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. ही परिस्थिती जास्त काळ राहिली तर कॅन्सर होण्याचा धोकाही वाढू शकतो. असे दुर्गामी परिणाम यामुळे होऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे. आता याचा भारतावर परिणाम होणार का? तर इराणमध्ये हा काळा पाऊस पडल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यावर परिणाम होणार का अशी चर्चा रंगली. तेहरान ते दिल्ली हे अंतर साधारण 2500 किलोमीटर आहे. त्यामुळे विषारी वायूंनी प्रदूषित झालेले हे काळे ढग भारताच्या दिशेने सरकतात का यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. भारतातही सध्याचं हवामान काही चांगलं नाहीये. सकाळी धुकं, दुपारी कडाक्याचा ऊन अशी परिस्थिती अनेक राज्यात पाहायला मिळते. त्यासोबतच महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पाऊसही पडू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. काही हवामान तज्ज्ञांनी अशीच शक्यता वर्तवली आहे की या विषारी ढगांमुळे आम्लयुक्त पाऊस हा पडू शकतो आणि तो ईशान्य आशियाकडे सरकण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे भारतासह अनेक देशांना फटका बसेल. पण सध्या तरी अशी परिस्थिती दिसत नाहीये. मात्र दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागात धुकं दिसत असल्याने तशी भीतीही निर्माण झाली होती. मात्र ती इराणच्या ढगांमुळे नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे भारतावर तरी सध्या या काळ्या पावसाचं संकट नाही असं म्हणता येईल. मात्र हा काळा पाऊस आणि त्याचे परिणाम जर भविष्यात आणखीन युद्ध पेटत गेलं आणि हा काळा पाऊस किंवा तेल साठ्यांवर हल्ले झाल्यानंतर काळे ढग तयार झाले आणि ते जर सरकत इतर देशांकडे आले तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना यावर लक्ष ठेवून आहे आणि इतर देशातील तज्ज्ञ देखील यावर लक्ष ठेवून आहेत. म्हणूनच हा काळा पाऊस आणि त्याचे भारतावर परिणाम होतात का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.